शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून राज्य विधिमंडळ अधिवेशनाचा तिसरा आठवडा गाजवण्याची शक्यता. अर्थसंकल्पावर चर्चेदरम्यान विरोधक सरकारवर हल्लाबोल करण्याच्या तयारीत. भीमा सहकारी साखर कारखान्याची चौकशी करा. संजय राऊतांचं उपमुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. 500 कोटींचं मनी लॉन्ड्रिंग झाल्याचा आरोप. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी नाशिकहून निघालं लाल वादळ. 23 मार्चला विधान भवनवर धडकणार लॉंग मार्च. ठाकरेंकडून 25 वर्ष मुंबईकरांची लूट. आशीर्वाद यात्रेमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर टीका. हसन मुश्रीफ आज ईडी समोर हजर राहण्याची शक्यता. कागलमध्ये उमटू शकतात पडसाद. पोलिसांचा बंदोबस्त वाढला. राज्यात पुन्हा एकदा 15 मार्चपर्यंत अवकाळीचा इशारा. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्राला अलर्ट. शेतकऱ्यांना पिकांची काळजी घेण्याचं आवाहन. मुंबईच्या आसपासच्या जिल्ह्यांमध्ये सलग दुसऱ्या दिवशी उष्णतेच्या लाटेची नोंद. मुंबईचे कमाल तापमान तब्बल 39.4 अंश सेल्सिअस. मुंबई ठरले सर्वात हॉटेस्ट शहर. भारत ऑस्ट्रेलिया अहमदाबाद कसोटी रंगतदार स्थितीत. अखेरच्या दिवशी भारतीय गोलंदाजांपुढे कांगारूंना झटपट गुंडाळण्याचं आव्हान. आणि भारताच्या द एलिफंट विस्पर्स डॉक्युमेंटरीला ऑस्कर. दिग्दर्शिका कार्तिकी गोन्झाल्विसने घडवला इतिहास.